नमस्कार. नमस्कार. मी निमसुडकर साहेब. जयंत निमसुडकर, डोंबिवली निवासी. मी गोइंगो टुरिझमची नर्मदा परिक्रमा ही व्हॉट्सअपवर जाहिरात पाहिली आणि त्यांच्याकडे जॉईन झालो. खरं तर नर्मदा परिक्रमा म्हणजे असं म्हणतात की ज्यांना बोलवणं येतं तेच लोक या नर्मदा परिक्रमेला येऊ शकतात. त्याप्रमाणे बोलवणं आलं आणि मी आलोच. परंतु या एकंदर सर्व नर्मदा परिक्रमेमध्ये जो इथे असणारा समूह म्हणजे ग्रुप यांच्याबरोबर आल्यानंतर गोइंगो टुरिझममधलं जे नियोजन आहे या बाबतीत तसं सांगता येईल. कुंडे कुंडे मतिर्भिन्ना पिंडे पिंडे नवंपया जातव जातव नवाचारा नवावाणी मुखे मुखे. प्रत्येक विहिरीचं पाणी हे सारखं नसतं. प्रत्येक बुचकाची बुद्धी ही सारखी नसते. प्रत्येक जाती जातीतले आचार विचार सारखे नसतात आणि प्रत्येकाची बुद्धी ही पण सारखी नसते. तसंच वेगवेगळ्या शहरातली वेगवेगळ्या स्वभावाची वेगवेगळ्या मनाची अशी ही जवळजवळ 30 माणसं एकत्र आल्यानंतर एका धाग्यामध्ये प्राजक्ताच्या फुलाला गुंफावं तशी आपण ती गुंफलीत आणि तो गुंफलेला हार या नर्मदा परिक्रमेच्या संकल्पपूर्तीने आपण तिला अर्पण केलात. यातच आपलं नियोजन जे आहे ते सिद्ध झालेलं आहे. क्या बात आहे. थँक्यू. धन्यवाद. या नर्मदा परिक्रमेमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणता येईल, परिक्रमेतल्या एकंदर कुठल्याही टूरमध्ये नियोजनात कुठेतरी कमी जास्त होत असतं. परंतु सर्वसाधारण जेही पर्यटक आहेत त्यांचं सर्वात जास्त लक्ष असतं ते म्हणजे जेवण खाण्याकडे. त्यांना मिळणारा आहार योग्य पद्धतीचा मिळणार आहे का आणि त्या आहारावरच त्यांची पुढची परिक्रमा ही अवलंबून असते. म्हणून तुमच्या या संपूर्ण खानासामा जो आहे त्याचे जे महत्त्वाचे आमचे दळवी साहेब यांच्यासाठी मी सांगेन, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान आरोग्य संवर्धन भिक्षा देई मम पार्वती. तर अशी ही अन्नपूर्णा जिला प्रसन्न करायचं काम या दळवी आणि या आमच्या या 5 लोकांकडे मग मोरे असो या सगळ्यांकडे आहे. आणि त्यांनी या वेगवेगळ्या पद्धतीनं रोजचा चहा नाश्ता आहार कुठल्याही प्रकारची तक्रार न करता सर्वांपर्यंत पोचवला. यातच त्यांचं खरंच सौजन्य आहे. याच्यामध्ये आत्ताच तुम्ही वैजूंचा उल्लेख केलात, पण मला वाटतं ती काही त्यांची तक्रार नसावी. नाही तक्रार बिलकुल. पण ते तुमच्या कुटुंबातीलच आहेत. वैजू झालं, सचिन झालं, कुटुंबातली व्यक्ती असली तरीही या सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी प्रत्येकाचं सामान पोचवणं नेणं ठेवणं याबद्दलची जी व्यवस्था केली ती सुयोग्य अशी व्यवस्था होती. आणि या सर्वांना जर एका बंधनात तुमचा एक स्वभाव असं म्हटलं तर थोडं मला असं सांगता येईल फणसासारखा आहे. वरून तो थोडासा कष्टप्रद वाटत असला तर आतून फणसाचा गाभा जसा मऊ असतो तसाच तुमचा स्वभाव हा स्नेहल असा आणि प्रेमळ असल्यामुळे मला वाटतं त्याला फणसाची उपमा योग्य ठरेल. तर अशा या तुमच्या सहप्रवासामध्ये माझ्या दृष्टीने तर आम्ही सर्वजण परिपूर्ण आहोत. आणि म्हणून मी मगाशीच जातानाच म्हणालो तसं असं वाटतं आहे की रास्ता पुन्हा ह्याच्यासाठी मगाशी मी त्या रूपात सांगितलं होतं, पण आता या रूपात मी सांगतोय की दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुमच्या परिक्रमेच्या नाही तर टुरिझमचं की तुमची दुसरी कुठलीही पुढची योजना असेल त्यासाठी रस्ता माझा चुकावा जावा गोइंगोच्या दाराशी माझं सांजवलं मन धावं गोइंगोच्या उदयापाशी धावं गोइंगोच्या. धन्यवाद.